बातमी गडचिरोलीतून आहे। गडचिरोलीमध्ये सायबर भामट्यानं मोठा डल्ला मारलाय। शेअर मार्केटच्या नावाखाली 65 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। या ऑनलाईन फसवणुकीमध्ये कर सल्लागाराचे 21 लाख रुपये तर व्यापाऱ्याचे 44 लाख रुपये या सायबर भामट्यांनी पळवलेत। गडचिरोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। तिकडे भंडारा जिल्ह्यातून धान शेतीचं विदारक दृश्य पाहायला मिळतंय। जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पाणीच नाहीये, त्यामुळे धान पिकाची रोवणी केलेल्या शेतात तडे गेलेत। त्यामुळे भयावह स्थिती पाहायला मिळते। जिल्ह्यात अजूनपर्यंत अपेक्षित पाऊस झाला नाहीये, त्यामुळे धान शेतीला पावसाची प्रतीक्षाच आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभय भुते यांनी। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्याने एक विदारक दृश्य समोर आलेले आहे। चक्क रोवणी केलेल्या धान शेतीमध्ये आता तडे गेले असून धान पीक करपायला सुरुवात झालेली आहे। आता आपण शेतामध्ये बघू शकतो आहोत की जे धान पीक आहे, या धान पिकाची रोवणी झाली होती आणि रोवणीनंतर चक्क आता 15 दिवस झाले आहेत। जिल्ह्यात कोणताही पाऊस न झाल्यामुळे आता शेतीला तडे गेलेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो आहोत की शेतीमध्ये जे आहे तडे गेलेले आहे। शेती पूर्णतः वाळलेली असून शेतीमध्ये पाण्याचा एक थेंब नाही आणि अशा परिस्थितीमध्ये धान पीक आहे, धान पीक आता करपायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आहे हा अडचणीत आलेला आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, मात्र तेही न झाल्यास जे आहे धान शेती ही पूर्णतः करपून एक जे आहे शेतकऱ्याचे मोठे नुकसान या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। अभय भुते, NDTV मराठी, भंडारा।